3 मिनिटात 30 बातम्यांचा आढावा घेऊयात। मोदी सरकारच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाली। तपपूर्ती आणि मोदींनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडल्यानंतर एनडीए जल्लोष करणार आहे। एनडीए शासित 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मित्र पक्षांचे नेते उपस्थित होते। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे। दिल्लीत सुनेत्र पवारांच्या हस्ते ध्वजारोहण, तर मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 25% आलाय। पुणे विभागात सर्वात कमी पाणीसाठा आहे। जून महिना सुरू झाला तरी पाऊस पडलेला नाही। ठाणे शहरात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद झालाय। जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणीपुरवठा बंद। काही भागात शुक्रवारी 24 तास पाणीपुरवठा बंद। पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईत पुन्हा एकदा नोकरीत भाषिक भेदभाव झाल्याचा आरोप होतोय। नोकरीच्या जाहिरातीत ओन्ली गुजराती मारवाडींना प्राधान्य असा उल्लेख करण्यात आलाय। मराठी एकीकरण समितीसह मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। ठाण्यात परप्रांतीय कॅब चालकांना मनसेकडून मारहाण करण्यात आली। मराठी येतं का असं विचारत चालकांना चोप दिलाय। शहरातील नर्सरीज कायद्याच्या कचाट्यात येणार आहे। पूर्व प्राथमिक शिक्षण धोरणाचं लवकरच कायद्यात रूपांतर होईल। पूर्व प्राथमिक शाळांना नोंदणी बंधनकारक आहे। हिंगोली, वर्धा, अहिल्यानगरसह राज्याच्या विविध भागात वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। फळबागा, शेतीला फटका, तर राज्यातील 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला। ग्रामीण भागात युरियाची टंचाई आहे। मराठवाड्यात युरियाची सर्वाधिक टंचाई, पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मंजूर खात साठा तातडीनं पुरवण्याचे कृषी मंत्र्यांनी निर्देश दिले। पाकिस्तान लष्करी हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर मुझफ्फराबाद जवळ कोसळलं। हे हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झालाय।